जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 13। परिणमन। या सर्व द्रव्यांचे परिणमन होते, त्यांच्या बदलास कारणे आहेत। प्रत्येक कार्यामागे काही कारणे असतातच। या कारणमीमांसेसंबंधी जैन धर्मात एक स्वतंत्र विचार आहे। 2 प्रकारची कारणे सांगितली आहेत, एक उपादान कारण, 2 निमित्त कारण। यामध्ये उपादान कारण म्हणजे जे कारण स्वतः कार्यरूप परिणमते, ज्याप्रमाणे एखाद्या घटरूप कार्यात माती हीच घटरूप परिणमते। म्हणून असे म्हणता येईल की माती ही घडानिर्मितीमध्ये मूळ कारण आहे, त्यालाच उपादान कारण म्हणतात। त्यातही सूक्ष्मतेने बघितल्यास घडा निर्माण होण्याच्या पूर्वी क्षणवर्ती पर्याय ही घटरूप अवस्थेचे उपादान आहे। उपादान कारणाशिवाय जे दुसरे पदार्थ कार्यामध्ये कारण असतात त्यास निमित्त कारण म्हणतात। वर सांगितलेल्या 6 द्रव्यांपैकी धर्म, अधर्म, आकाश व काल हे 4 शुद्ध द्रव्य आहेत। यात दुसरे कोणतेही पदार्थ मिसळू शकत नाहीत। या 4 द्रव्यांचे अनादी कालापासून अनंत कालापर्यंत शुद्ध परिणमनच होते। परंतु जीव आणि पुद्गल यांचा सतत परस्पर संबंध येतो। संसारी जीव शरीराश्रित असतो, कर्माने तो बांधला जातो व त्यामुळे त्याला जन्म, मरण इत्यादी अवस्था पाहाव्या लागतात। अशा परिणमनास अशुद्ध परिणमन म्हणतात। व जेव्हा हे वेगवेगळे अमिश्रित अर्थात विभक्त असतात तेव्हा त्याचे परिणमन शुद्ध होते। असे परिणमन मुक्तात्म्याचेच होते। शुद्ध द्रव्यांच्या परिणमनामध्ये कार्यामध्ये तर उपादान कारण स्वतः ते शुद्ध द्रव्य आहेत। त्यांच्या शुद्ध परिणमन कार्यात दुसरे द्रव्य पण निमित्त स्थाने उदासीनपणे सहाय्य कारण होऊ शकतात। जीव व पुद्गलांना गतिरूप क्रियेत धर्मद्रव्य उदासीन निमित्त आहेत। ते कधी जबरदस्तीने कुणास चालवित नाहीत, तर जो कोणी जीव किंवा पुद्गल एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे गमन करीत असेल त्यास मदत करते। जसे सरोवराचे पाणी त्यात राहणाऱ्या मत्स्यांना उदासीन निमित्त आहे, हे बळजबरीने मत्स्यांना चालवित नाही। म्हणूनच उदासीन निमित्त ते अप्रेरक निमित्त आहे। जसे 8 कर्मांचा क्षय झाला म्हणजे जीव स्वभावाने ऊर्ध्वगमन करतो, तेव्हा 3 लोकात व्यापलेले हे धर्मद्वय त्यास मदत करते, पण त्यास अलोकाकाशामध्ये नेत नाही, कारण तेथे धर्मद्रव्यच नाही। वास्तविक मुक्त जीवामध्ये लोकाच्या अंतापर्यंत जाण्याची ऊर्ध्वगमन शक्ती आहे, पण अलोकाकाशात धर्मद्रव्याचा सद्भाव नाही, म्हणून लोकाकाशाच्या बाहेर तो जाऊ शकत नाही। अलोकाकाशात कोणतेही द्रव्य नाही। कालद्रव्य नसेल तर प्रत्येक द्रव्याच्या पर्यायामध्ये परिणमन होणार नाही। पुद्गलांच्या परिणमनाला बहिरंग निमित्त कारण कालद्रव्य जीव आहे व पुद्गलांच्या परिणमनामध्ये ते द्रव्य स्वतः उपादान कारण आहे व कालद्रव्य केवळ निमित्त कारण आहे। पुद्गल द्रव्य। पुद्गल द्रव्य तर मूर्तिक आहे। त्यामध्ये स्पर्श, गंध, रस व रूप हे 4 गुण आहेत। अणु व स्कंध हे त्याचे 2 भेद आहेत। शुद्ध पुद्गल परमाणु अखंड असतो। परस्पर मिश्रणाने स्कंध अनेक प्रकारे तयार होतो। पुद्गलांचा अर्थ जे अनेक कारणामुळे छिन्नविच्छिन्न होऊन एक स्कंध दुसऱ्या स्कंधाशी मिळून मोठे होतात। पुरण व गळणे या दोन्ही क्रिया अंगी असणारे ते पुद्गल। संसारातील सर्व पदार्थ ते पुद्गल होत। एकेंद्रियापासून पंचेंद्रिय जीवापर्यंतचे शरीर पण पुद्गल स्कंधच होय। काही पुद्गल स्कंधांना स्पर्श करता येतो। याप्रमाणे पुद्गलाचे अनेक भेद आहेत। पुद्गलाचे परिणमन पण अनेक प्रकारे होते। ऑक्सिजन व हायड्रोजन मिळून पाणी तयार होते। ते पाणी अत्यंत थंड होऊन
बर्फात परिणमते. सूर्याच्या प्रचंड उष्णतेने अथवा अग्नीमुळे वाफेत रूपांतरित होते व वाफ ही ढगाच्या रूपाने वर जाते. अशा प्रकारे निमित्त मिळाल्यावर पुद्गलांची विविध स्थित्यंतरे होतात. याप्रमाणे पृथ्वीचे विभिन्न परिवर्तन माती, गोटे, गंधक, कोळसा, लोखंड इत्यादी स्थाने होत. साधा वायू घ्या, त्याचे परिणमन गॅस रूपाने होते. तो अनेक कामी वापरतात. मोटरच्या चाकामधील हवेमुळे मोटर चालते, ती निमित्त कारण होय. चालक हा प्रेरक निमित्त होय. याशिवाय पेट्रोल, तेल वगैरे निमित्त कारणे आहेतच. निमित्त कारणे नसतील तर मोटार चालवायचे बंद पडेल. म्हणून आचार्य विद्यानंद म्हणतात, सामग्री कार्यस्य जनिका नैकम कारणम. उपादान कारणाबरोबर निमित्त कारणे आवश्यक असतात. उपादान कारणाबरोबर सर्वच कार्य होण्यास आवश्यक निमित्त कारणे पाहिजेत. एकही कमी असेल तर कार्य होणार नाही. ज्याप्रमाणे पुद्गलाचे त्याप्रमाणे जीवाचे परिणमन पण होते. ते दोन प्रकारचे आहेत. शुद्ध परिणमन, एक मुक्त जीवाचे, दोन कर्मबद्ध जीवांचे. संसारात भ्रमण करणारे व जन्ममरण यातना भोगणाऱ्या जीवांचे वस्तुतः आत्म्याचा मूळ स्वभाव शुद्ध, शांत, अमर, अजन्मा, अराग असा आहे. परंतु रागद्वेषादी अशुद्ध परिणामाने आपल्या योग प्रभावाने तो सर्वत्र विखुरलेल्या कार्माण वर्गणेस आपल्याकडे आकर्षित करतो. कार्माण वर्गणा आत्मप्रदेशामध्ये निरक्षिराप्रमाणे मिसळते व आत्म्याच्या रागद्वेष भावामुळे कर्मरूप परिणमतात. आत्म्याच्या स्वाभाविक शक्तीचा घात करणारी प्रबल निमित्ते तयार होतात. त्याला कर्म ही संज्ञा दिली आहे. ज्ञानावरण कर्माच्या उदयाने ज्ञानशक्ती कुंठित होते, झाकली जाते. त्याचप्रमाणे दर्शनावरण कर्माच्या उदयाने दर्शनाचा घात होतो. वेदनीयाने सुखदुःखादी प्राप्त होतात. मोहनीयामुळे रागद्वेषादी भाव उत्पन्न होतात. आयुकर्म चतुर्गती नामकर्माने शरीरादी गोत्राने नीच उच्चादी गोत्र व अंतरायाने एखाद्या गोष्टीत विघ्ने उत्पन्न होतात. सम्यकत्व मिथ्यात्व भाव, संयम असंयम भाव हा कर्मविपाकच होय. रागद्वेषादी भाव उत्पन्न होतात व जीव संसारात भ्रमण करतो. नामकर्माने त्याला दुसरे शरीर मिळते. संसारामध्ये जीव रागद्वेष भावामुळे आपले नातेवाईक मित्र यांच्यावर प्रेम करतो व त्यामुळे परस्पर संयोग प्राप्त झाल्यामुळे सुख व वियोगामुळे दुःख उत्पन्न करतो. धनादींची प्राप्ती झाल्याने सुख अनुभव व हानी झाली तर दुःख अनुभवतो. कर्मबंधामुळे जीवाचे शुभ व अशुभ भाव होतात आणि शुभ अशुभ भावामुळे कर्माची प्रकृती, स्थिती, अनुराग, प्रदेश निश्चित होतात. कर्माचे उत्कर्षण, उदीर्णा वगैरे या भावामुळे होते. उदाहरणार्थ जिनवाणीच्या श्रवणामुळे व साधू संपर्कांमुळे आणि जिनदर्शनामुळे सम्यक दर्शनाची उत्पत्ती होते. त्याचे अंतरंग कारण दर्शन मोहनीय कार्याचा क्षय हे होय. एकूण निमित्त कारण प्रेरक, उदासीन, बलाधान इत्यादी अनेक प्रकारे असू शकते. उपादान कारण स्वयं कार्यरूप परिणमते. ज्याप्रमाणे स्वयंपाक तयार करण्यास स्वयंपाकी प्रेरक निमित्त आहे, कारण तो पिठाला पोळी, पुरी इत्यादी रूपाने वेगवेगळे आकार देतो. ज्या पदार्थांमुळे कार्य होण्यामध्ये उपदानाला जोर प्राप्त होतो त्यास बलदायक निमित्त कारण म्हणतात. लंगड्या मनुष्याला चालण्यास काठीही आहे किंवा ज्याला कमी दिसते त्यास चष्म्याची आवश्यकता आहे. या निमित्ताचा विचार करता कधी अभावात्मक निमित्त कारणांचा पण विचार करावा लागतो. ज्या कारणामुळे कार्यामध्ये विघ्न उत्पन्न होते त्यामुळे कार्य होत नाही त्यास अभावात्मक निमित्त कारण म्हणतात. ज्याप्रमाणे कोणी अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याला शारीरिक कष्ट, ताप, डोळे दुखणे, पोट दुखणे वगैरे अनेक रोगांचा अभाव, नैसर्गिक बाधक कारण भूकंपादीचा अभाव आवश्यक आहे. म्हणून
जेव्हा उपदानाला कारण व सर्व भावरूप आणि अभावरूप निमित्त कारणे मिळतात तेव्हा कार्य होते. मानवी जीवन तर शेवटी निमित्त कारणाशिवाय पुढे जाऊच शकत नाही. जीवित राहण्यासाठी हवा, पाणी, भोजन आदी आवश्यक आहे. जलचर जीवांना पाण्याशिवाय तर जगणेच कठीण. नभचर जीवांना आकाशाच्या मदतीनेच जगता येईल. संसारी जीवांना जर आवश्यक निमित्त मिळाले नाही तर जगणे असंभवनीय आहे. एकूण मानवामध्ये आपल्या विकासासाठी मूळ उपादान कारण आहे. त्याला जसे वळण लागेल, शिक्षण मिळेल, सत्संग मिळेल, तितक्या प्रमाणात त्याचा उत्कर्ष होतो. तो सद्गुणी किंवा दुर्गुणी होतो. निमित्त कारणामुळे कार्य सुकर होते. सारांश, मानवी जीवन हे कार्यकारणवादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कोणतेही कार्य तेव्हाच होईल जेव्हा अनुकूल उपादान व सर्व आवश्यक निमित्त कारणे बरोबर योग्य वेळी एकत्र येतील. तर एखादे लहानसे जरी निमित्त कारण कमी पडले तर कार्य होत नाही.